नमः. सर्व गुरुजनांना, संस्कृत प्रेमीजनांना नमस्कार. सर्वप्रथम मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाने आपल्या विभागाच्या शैक्षणिक दृष्टीने अविरत 60 वर्षाच्या उन्नतीपरक वाटचालीच्या पूर्तीनिमित्त हीरक महोत्सव आयोजित केला आहे. हीरक महोत्सवाच्या निमित्ताने 60 तासिकांची ही मालिका अतिशय उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण असलेली अशी आहे. माझ्या मते हीरक महोत्सवासाठी ही हीरक व्याख्यान मालिकाच होय. तदर्थ हीरक महोत्सवासाठी संस्कृत विभागाला माझ्यातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि या माझ्या विभागाद्वारे आयोजित असलेल्या या 60 तासिकांच्या हीरक मालिकेमध्ये मीही एक भाग आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. संस्कृत विभागातील विद्यार्थी प्रतिनिधी व विभाग प्रमुखांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात संस्कृत वाङ्मयातील वाङ्मयचौर्य बीज. तर ह्या विषयावरती नेमकी वाङ्मयचौर्य म्हणजे काय आहे, हे वाङ्मयचौर्याचं बीज आपल्या संस्कृत साहित्यात कुठे दिसतं आहे का, कुठे विखुरलेलं आहे का, आणि त्याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न या व्याख्यानामध्ये होणार आहे. तर आपण त्या व्याख्यानाला सुरुवात करूया. आजच्या काळाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आजच्या काळामध्ये वाङ्मयचौर्याची संकल्पना ही अधिकाधिक मुळं आपली खोलवर रुजवून चुकलेली आहेत आणि त्यामुळेच या मुळांची ही जी काही पकड आहे ही एवढी घट्ट रोवण्यामागे याच्या आधी काही बीज कुठे पडलेले होते का असा जर विचार करायचा झाला तर तो नेमका कुठे कुठे दिसून येतो. कारण आपण प्लॅगॅरिझमच्या ज्या काही संकल्पना बघतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 16व्या शतकानंतर साधारणतः या सगळ्यांचा विचार हा प्लॅगॅरिझमच्या दृष्टिकोनातून होत आला होता. त्यावरती विचार मंथन आपल्याला दिसून येतात, परंतु त्याच्या आधी कुठे आणखी ह्याचे काही विचार सापडतात का, ते कसे सापडतायत ह्यांचा विचार सुद्धा करण्याचा प्रयत्न हा व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही वाङ्मयचौर्याची आता प्रथा म्हणूया जी लोकांमध्ये निर्माण झालेली आहे का, तर चढाओढ निर्माण झालेली आहे, स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि समोरच्या व्यक्तीपेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची त्याच्याकडे अहमहमिका जी भूमिका आहे ती निर्माण झाली आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तो अनैतिकतेच्या वाटचालीकडे जाण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि या अनैतिकतेमध्ये सुद्धा त्याला नैतिकताच जाणवते. मी काही चुकीचं करत नाहीये असं त्याला वाटतंय आणि म्हणून त्याच्यासाठी ते नैतिक वाटते, पण मात्र सामाजिक दृष्टिकोनातून ते अनैतिक आहे. कारण की ह्या वाङ्मयचौर्यामुळे जे काही साहित्य आहे त्या साहित्याची नासाडी होती आहे. व्यक्तीचा मान प्रतिष्ठा हे तर धुळीस मिळतेच आहे, पण सोबतच सांस्कृतिक ठेवा जो आहे त्या सांस्कृतिक ठेवायला सुद्धा हानी पोहोचते आहे आणि मनुष्य हा स्वतःची शारीरिक मानसिक सुद्धा हानी करून घेतो आहे. हे या वाङ्मयचौर्यामुळे सगळं घडतं आहे आणि म्हणूनच आजकाल आपण वृत्तपत्रांमध्ये टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये वगैरे भरपूर ठिकाणी ह्या घटना ऐकत असतो की ह्या व्यक्तीची पीएचडी रद्द झालेली आहे, त्या व्यक्तीने वाङ्मयचौर्य केलेलं आढळतं आहे. मग ते सिनेसृष्टी असो किंवा आपलं साहित्य सृष्टी असो, प्रत्येक सृष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे वाङ्मयचौर्य हे वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे ह्या वाङ्मयचौर्य करू नये, कारण की ही नैतिक गोष्ट नाही, अनैतिक असलेला हा प्रकार आहे आणि अनैतिक असलेल्या अशा ह्या प्रकाराला कुणीही दुजोरा देत नाही. आणि त्यामुळेच याबाबतची असलेली जी काही मुलांमध्ये असलेली एक भूमिका आहे की नेमकं हे करणं योग्य आहे का, तर ती भूमिका चुकीची आहे, ती आपल्याला काढणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजकाल आपण बघतोय की पीएचडी असो एमफिल असो, आजकाल तर एमफिल रद्द झालेलं आहे, परंतु जी पीएचडी आहे किंवा आता नवीन एनईपीच्या ह्याच्यानुसार एक संकल्पना आलेली आहे ती म्हणजे मुलांना रिसर्च मेथडॉलॉजी हे मे फर्स्ट इयर पासूनच सुरू होते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं हे रिसर्च पेपर्स तयार करून घेणे आणि मग त्यामध्ये अशा प्रकारचं जे काही वाङ्मयचौर्य हे होतं ते होऊ नये. आणि त्यासाठी म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न की जरीही आपल्याकडे ही वाङ्मयचौर्याची बीज आढळत आहे तरी त्या ठिकाणी त्यांना चांगला नावलौकिक प्राप्त होत होता असे कुठेही दिसत नाही. आणि म्हणूनच फक्त आणि फक्त प्रतिष्ठेच्या अभ्यासापायी ही जी काही
लोक असतात की जे अनैतिक मार्गाला धरून चालतात, तर ते कसं चुकीचं आहे हा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. तर ह्या प्रयत्नामध्ये आपण ज्या काही आपल्या संस्कृत साहित्य असो किंवा इतरत्र मिळालेल्या अशा ज्या काही वाङ्मय चोरी विषयकच्या असलेल्या ज्या कथा मला मिळत आहेत, दंतकथा म्हणूया, आख्यायिका म्हणूया, ज्या काही मला मिळालेल्या आहेत त्यांच्या आधाराने आणि संस्कृत साहित्यामध्ये असलेले जे काही श्लोक आहेत ज्यांच्यामधून हे वाङ्मय चौर्याचं बीज आपल्याला दिसतं आहे. कारण बी मधून झाड रुजतं आणि झाड रुजल्यानंतर त्याला फळं फुलं येतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याची बाळमुळं ही खोलवर रुजलेली असतात आणि त्यामुळेच हे बीज, ही बी कुठे बरं पडलेलं आहे, कुठे कुठे बीज पडलेलं दिसतंय त्याचा विचार इथे दिसतोय. सोबतच या ठिकाणी मला हेही सांगायला आवडेल की या ठिकाणी फक्त मी संस्कृत साहित्याचा विचार केलेला आहे. संस्कृत काव्यशास्त्रीय विचारांना मी या ठिकाणी हात घातलेला नाही. कारण की जर त्यावेळेला पुन्हा हात घातला तर कदाचित एक किंवा दोन व्याख्यानाचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये खर्ची होऊ शकेल. आणि म्हणूनच या ठिकाणी मी फक्त अभिजात संस्कृत वाङ्मयातील वाङ्मय चौर्य आणि त्यात विखुरलेले असलेले हे बीज यांचाच फक्त विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पुढे जाऊन आपण पुन्हा कधीतरी या संस्कृत काव्यशास्त्रकारांनी नेमका ह्या वाङ्मय चौर्याबाबतचा काय विचार केलेला आहे तेही माझे व्याख्यान मी तयार करून ठेवलेले आहे. ते पुढे जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा पुन्हा ते सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर अशा प्रकाराने ह्या ठिकाणी फक्त अभिजात संस्कृत वाङ्मयावरतीच विचार आणि विचार मांडण्यात आलेले आहेत हे प्रमुखत्वाने मला या ठिकाणी सांगावेसे वाटते. अशा ह्या वाङ्मय चौर्य विषयाचा नेमका विचार हा कधीपासून झालाय तर ह्याचा जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला दिसतं की 16व्या शतकानंतर साधारणतः ह्याचे जे काही व्याख्या आपण म्हणूया त्या साधारणतः इंग्रजी शब्दकोशांमध्ये आपल्याला आढळून येतात. जसे की प्राचीन ग्रीक भाषेतील प्लेजियन मध्ये ऑक्सफर्ड शब्द कोशानुसार इंग्रजी संज्ञा ही प्लेजरिझमचे मूळ आहे असे म्हटले गेलेले आहे. लॅटिन मधील प्लेजियारिस म्हणजे पळवणारा किंवा चोर या अर्थातील शब्दापासून प्लॅगॅरिझम हा इंग्लिश शब्दप्रयोग जो आहे तो बनलेला आहे असे सांगितले जाते. प्लॅजियम म्हणजेच प्रत्यक्ष पळविणे, चोरी करणे, चोरीची कृती करणे याचे मूळ इंडो युरोपियन भाषेतील प्लेज या शब्दामध्ये आहे, ज्याचा अर्थ सापळा किंवा जाळे अशा प्रकारे होतो. अर्थात एखाद्याला जाळ्यात पकडण्यासाठी एखाद्यासाठी जापळा तयार करणे यासाठी म्हणून जी गुप्तता वापरल्या जाते तशाच प्रकारे कोणत्याही गुप्ततेने केलेली ही कृती म्हणजेच गुप्त कृती या अर्थाने साधारणतः प्लेजेरियस हा शब्दप्रयोग बनला गेलेला होता. आणि तसे करण्याचीच वहिवाट म्हणून प्लेजरिझम ही संज्ञा आली असावी असे मत हे साधारणतः काही विद्वानांच्या द्वारे व्यक्त केला जाते. 1601 साली बेन जॉन्सन या नाटककार समीक्षकाने साहित्य चोराला उद्देशून प्लेजेरी हा शब्दप्रयोग वापरला होता. त्यानंतर साधारणपणे 19 वर्षानंतर 1620 च्या दरम्यान इंग्रजी विचार विश्वात प्लेजियरिझम ही संज्ञा स्वीकारण्यात आलेली दिसते आहे. सॅम्युअल जॉन्सनने 1755 मध्ये प्रकाशित झालेल्या शब्दकोशामध्ये प्लेजियरिझमच्या अ थिफ इन लिटरेचर वन हू स्टील्स द थॉट्स और रायटिंग्स ऑफ अनदर द क्राइम ऑफ लिटररी थ्रेफ्ट अशा प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे काही वाङ्मय चौर्य आहे ह्या वाङ्मय चौर्याचा विचार हा साधारणतः 16व्या शतकानंतर अधिकाधिक रूपामध्ये आपल्याला होताना दिसतो आहे. आणि त्यामुळेच ह्या वाङ्मय चौर्याबाबतच्या नेमक्या व्याख्यांचा विचार हा कशा प्रकारे आपल्याला दिसून येतो ते आपण बघूया. जर हे व्याख्या बघितल्या तर आपल्याला प्रत्येक व्याख्येचा एकच अर्थबोध दिसून येतो आहे. द ऍक्ट ऑफ कॉपिंग अनदर पर्सन्स आयडियाज वर्ड्स ऑर वर्क अँड पर्टेनिंग दॅट आर युअर ओन अशा प्रकारची व्याख्या. किंवा प्लॅगॅरिझम इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अनदर पर्सन्स लँग्वेज थॉट्स आयडियाज ऑर एक्सप्रेशन्स ॲज वन्स ओन ओरिजिनल वर्क. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं कृती असेल, साहित्य असेल त्यांनी निर्माण केलेलं आणि त्या कृतीमधला असलेला भाग कोणीतरी दुसऱ्याने जर घेतला असेल मग त्यातली आयडिया असेल, कल्पना असेल, त्याच्यामधले शब्द असतील, त्यामधला असलेला असा गाभा असेल
म्हणजेच अर्थगाभा वगैरे हे जर त्यांनी घेतलेलं असेल, अभिव्यक्ती प्रकरण असेल, त्याची भाषा असेल, हे सर्व चोरी करता येण्यासारख्या गोष्टी आहेत आणि ह्या जर कोणी घेतलेल्या असतील तर त्याला वाङ्मय चौर्य असं या व्याख्यानुसार म्हटल्या जाते आहे असे आपल्याला दिसून येते. आणखीही काही व्याख्यांचा उहापोह आपण करूया. या सुद्धा आणखी काही प्लॅगरिझम विषयाच्याच असलेल्या मिळालेल्या व्याख्या आहेत आणि त्याचाही जर अर्थ बघितला तर आपल्याला तोच अर्थ दिसून येतो. An act or instance of using or closely imitating the language and the thoughts of an author without authorization and the representation of that author works as one's own as by not crediting the original author. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा पुन्हा आपल्याला दिसून येतं की एखाद्या मूळ साहित्यिकाचे साहित्य हे त्याच्या भाषेसहित किंवा त्याच्या अर्थासहित वापरल्या जाते, त्याची कुठेही अनुमती घेतल्या जात नाहीये आणि तेच साहित्य प्रकार जो घेतला गेलेला आहे त्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरा व्यक्ती आणि तो व्यक्ती हे माझेच आहे असे ठामपणे ठासून सांगतो आहे. अशा प्रकारे ज्या मूळ कर्त्याचे, ज्या मूळ साहित्यिकाचे, लेखकाचे ते श्रेय होते त्याला न देता त्या दुसऱ्या व्यक्तीने ते माझेच आहे असे ठामपणे सांगून दिले जाते, तेव्हा त्याला साधारणतः प्लॅगरिझम अशी संकल्पना म्हणजेच वाङ्मय चौर्य असे म्हटल्या जाते आहे. तर अशा प्रकारचे असलेल्या ह्या चोरी विषयक विचार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला व्याख्यांच्या माध्यमातून इथे आढळून येत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या व्याख्यांमधून आपल्याला एकच अर्थ प्रतीत होतो आणि तो म्हणजे दुसऱ्या कुणाच्या तरी साहित्याचा वापर आपल्या योग्यतेच्या प्रतिपादनासाठी तो घेणे किंवा कौशल्य निर्माण करण्यासाठी घेणे आणि आपलं प्रतिष्ठा निर्माण करणे ह्याच्यासाठी म्हणून जर कोणी दुसऱ्याचे काव्य, थीम, जर एखादी कल्पना असेल यांची, शब्दांची, अर्थांची जर चोरी करत असेल तर त्याला वाङ्मय चौर्य म्हटल्या जात होते. आणि ह्याच वाङ्मय चौर्याचा विचार करताना प्रामुख्याने मी या ठिकाणी फक्त आणि फक्त अभिजात संस्कृत वाङ्मयाचाच विचार केलेला आहे. कारण की जर आपण आणखी संस्कृत काव्यशास्त्रकारांच्या दृष्टिकोनातून ह्याचा प्रकार काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी पुन्हा एक व्याख्यान जे आहे ते खर्ची घालावं लागेल आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त अभिजात संस्कृत वाङ्मयामध्ये या वाङ्मय चौर्या विषयकचे काही बीज दिसत आहे का ह्याचा विचार ह्या ठिकाणी केल्या जाणार आहे. हे प्रमुखत्वाने मला इथे नमूद करायचे आहे आणि ह्यावरील माझा जो काव्यशास्त्रकारांच्या दृष्टिकोनातून विचार आहे तो सुद्धा मी व्याख्यान तयार केलेला आहे. जेव्हा केव्हा पुढे वेळ मिळेल तेव्हा मात्र त्या व्याख्यानाचा निश्चितच उपयोग पुन्हा करून देण्यात येईल. तर अशा प्रकारचं असलेलं हे व्याख्यान जे आहे त्यामध्ये प्रमुखत्वाने अभिजात संस्कृत वाङ्मयामध्ये विखुरलेले असे जे काही वाङ्मय चौर्य विषयक विचार आहे त्या वाङ्मय चौर्य विषयक विचारांचाच उहापोह इथे केल्या जाणार आहे. हे महत्वाचे या ठिकाणी सांगायचे आहे. ह्या वाङ्मय चौर्याच्या सुरुवातीला आपण संस्कृत सुभाषित भांडागारम कवी रहस्य या पुस्तकाचा आढावा घेऊया आणि त्यामध्ये त्यांनी श्लोक सांगितलेले आहेत आणि त्या श्लोकांमधून वाङ्मय चौर्य हे स्पष्टपणे दिसते आहे. असे मत जे आहे ते साहित्य आणि सिद्धांत या पुस्तकामध्ये गुलाबराय यांनी सुद्धा स्पष्टपणे मांडलेले आहे. इतरत्र सुद्धा अनेक विद्वान आहेत. त्यानंतर आपले कीथ ज्यांनी संस्कृत साहित्याचा इतिहास मांडलेला आहे त्यांनी सुद्धा ही वाङ्मय चौर्याची संकल्पना उद्धृत केलेली आहे आणि त्यामुळेच या सुभाषित भांडागारम मध्ये आपल्याला काय बरं श्लोक दिसतो आहे तर त्याच्यात जर बघितलं तर तुम्हाला आढळतं की त्या श्लोकामध्ये एखाद्या व्यक्तीने चोरी ही कशा प्रकारची केलेली आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकाराने तो चोरी करायला धजावू शकतो, तो चोरी करू शकतो त्याचे वर्णन आपल्याला या कविरणुहरति छायाम अर्थम कु कविः पदाधिकम चौरः सर्व प्रबंधहर्त्रे साहसकर्त्रे नमस्तस्मै या श्लोकामध्ये आढळून येतो की छायेला चोरणारा असा जो असतो तो कवी आहे, अर्थाला चोरणारा तो कुकवी आहे
पद इत्यादी चोरणारा तो चोर आहे. संपूर्ण प्रबंधाला चोरणारा तर पूर्णपणे साहस करताच आहे, पूर्णपणे तस्कर आहे, चोरी करणारा आहे, डाका घालणारा आहे. आणि अशा त्या डाका घालणाऱ्या व्यक्तीला नमस्कार असो, असं म्हणून एक टोमणेवजा असलेला जो काही शब्दप्रयोग आहे किंवा श्लोक आहे तो या ठिकाणी म्हटलेला आहे की बाबा रे, अशा प्रकारची चोरी करून तुम्ही साहित्याची हानी करू नका. जे मूळ कृती आहे त्या साहित्य कृतीला तसेच राहू द्या आणि तुम्ही तुमचे नवे विचार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. कुणाचीही चोरी तुम्ही करू नका, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा कवी हा चोरताना तो काय काय चोरतो आहे त्याचे वर्णन केले. म्हणजे एकीकडे तर आपल्याला त्या चोरीच्या प्रकारावरून त्या कवीला कोणतं नाव दिले जात आहे ते दिसतंय. जसं की फक्त चोरी करणारा जो आहे तो म्हणजेच कवी, नंतर पद इत्यादींना चोरणारा जो आहे तो म्हणजे चोर, आणि अर्थ चोरणारा जो आहे तो कुकवी, आणि सर्व प्रबंध अर्थ असणारा साहस करतात. तशाच प्रकारे हे चोरीचे प्रकार करताना आणखी तो कशा कशा प्रकाराने बरं चोरी करू शकतो. इथे तर फक्त पद इत्यादी म्हटलं. दुसऱ्या श्लोकात त्याचं पूर्णपणे विश्लेषण दिसतंय की काही कवी छायेचं अनुकरण करतात, थीम घेतात. दुसरे काही लोक शब्दप्रयोगच चोरून घेतात. पदम एकम, एखादा शब्दप्रयोग, 2 शब्दप्रयोग, 3 शब्दप्रयोग, 25 एक शब्दप्रयोग असे चोरून घेत आहेत. काही लोक पादम एकम, एक ओळ घेत आहेत. काही लोक अर्धा श्लोक घेत आहेत. काही लोक संपूर्णच्या संपूर्ण साहित्य चोरून घेत आहेत. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या अशा त्या साहसकर्त्याला नमस्कार असो. इथे सुद्धा पुन्हा आपल्याला एक खोचक जे वर्णन आहे तेच या ठिकाणी दिसून येत आहे. आणि अशा प्रकारचे असलेले जे काही चोर आहेत या चोरांना नमस्कार असो असे म्हटल्या जात आहे. म्हणजे आपल्याकडे संस्कृत साहित्यात मध्ये सुद्धा चोरी होत होती. त्या चोरीची कल्पना आपल्याला या ठिकाणी या साहित्यकारांनी जे काही श्लोक लिहून ठेवलेले आहेत त्यामधून आपल्याला दिसून येते की त्या काळात चोरी ही कशा कशा प्रकारांनी होत होती आणि त्यांना कोणती कोणती नावं ही दिल्या जात होती याचा विचार या श्लोकांमधून आपल्याला दिसून येतो. सोबतच आपण बाणांनी काय म्हटलेलं आहे, बिल्हणांनी काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याचा विचार करूया. पण ह्या वाङ्मय चौर्याला सुरुवात करण्याआधी आपण थोडासा एक वाट वाकडी करूया आणि जे काय म्हणतायत कथा विश्वाचा थोडासा विचार करूया. कारण की कथा कुणाला बरे वाचायला किंवा ऐकायला आवडत नाही. अर्थात लहान थोर सर्वांनाच कथा ह्या आवडत असतात. आणि म्हणूनच थोडेसे स्वातंत्र्य घेऊन, थोडी वाट वाकडी करून या ठिकाणी मी वाङ्मय चौर्य विषयक असलेल्या अशा ज्या कथा आहेत त्या कथांचाही उल्लेख करणार आहे. प्राचीन कालीन वाङ्मय चौर्य कथा जर बघायचं झालं तर आपल्याला दिसतंय की वेद आणि वैदिक संस्कृत वाङ्मय जे आहे हे प्राचीन वाङ्मय म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृती कोशामध्ये चोरी विषयक जर विचार बघितला तर तिथे चौर्य कर्म ह्या नोंदीनुसार असे म्हटले गेलेले आहे की सामान्यतः मनुष्याच्या उत्पत्ती सोबतच चोरीची उत्पत्ती झालेली असावी असे मत त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेले आहे. अवतार कथेतील असलेली जर मत्स्यावतार आणि वराहावतार या दोन तर पूर्णपणे चोरीशी निगडीत असलेल्या अशा कथा दिसतात. त्यामध्ये विश्वातील सर्वप्रथम चोरी ही शंखासुराने केलेली आहे असे म्हटले जाते. आणि ही चोरी कशाची बरं होती? पुण्या सोन्या नाण्याची किंवा मानकांची, हिऱ्या मानकांची ही चोरी नसून ही चोरी होती वाङ्मय चोरी. आणि हे वाङ्मय ज्याला आज आपण पौरुषेय वाङ्मय म्हणून ओळखतो तेच होय. अर्थात या ठिकाणी केलेली चोरी म्हणजे ब्रह्मदेवाजवळ असलेले चारही वेद चोरून तो शंखासूर समुद्रामध्ये लपून बसला होता आणि त्याला मारण्यासाठी विष्णूला मत्स्यावतार घ्यावा लागला होता अशी गोष्ट पद्मपुराणातील सृष्टी अध्यायामध्ये आपल्याला दिसून येते. स्कंद पुराणामध्ये सुद्धा अशा प्रकारचीच कथा जी आहे ती आढळून येते आहे. दुसऱ्या एका कथेनुसार मधु व कैटभ या दोन राक्षसांनी ब्रह्मदेवाचे वेद पळविले व पाताळात जाऊन ते लपले असे म्हटलं जातं. ब्रह्मदेवाने याबाबत भगवान विष्णूला विनंती केली आणि विष्णूने ही विनंती मान्य करून हयग्रीवावतार अर्थात
मुख आणि मान घोड्याचे आणि शरीर माणसाचे असा असलेला हयग्रीव अवतार धारण केला. या हयग्रीव अवतारातील हयग्रीवाने पाताळात जाऊन राक्षसांचा वध करून वेद पुन्हा ब्रह्मदेवाकडे आणून दिले. अशा प्रकारची असलेली कथा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर ह्या दोन्ही कथांमधून आपल्याला एक मात्र इथे स्पष्ट दिसतं की असत प्रवृत्तींकडून जी काही वेद वाङ्मय आहे ते चोरी करण्यात आलेलं होतं. संपूर्ण चारही वेद चोरून तिथे अज्ञान पसरविण्याचा प्रकार जो आहे तो घडला होता. म्हणजेच ही चोरी हा प्रकार हा काही चांगला नाही. त्यामुळे अज्ञानाच्या गर्तेतच माणूस पडतो आहे. असत प्रवृत्ती ह्या कधीही जिंकू शकत नाही, त्यांचा पुन्हा पराजयच होत असतो, असे आपल्याला ह्या दोन्ही कथांच्या मधून जो अर्थबोध आहे तो मिळतो आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारचं हे जरी वाङ्मय पूर्णच्या पूर्णच घेऊन जाणं म्हणजे सुद्धा एक प्रकारे चोरीच म्हणता येतं. आणि म्हणून याला वाङ्मय चोरी हा शब्दप्रयोग मी इथे वापरलेला आहे की तिथे सुद्धा संपूर्ण ज्ञान हे कुठेही कुणालाही उपलब्ध होऊ नये आणि म्हणून त्या भावनेतून हे वेद चोरून नेण्याची क्रिया घडली होती. आणि म्हणून वाङ्मय चोरीची मुळं आपल्याला ऋग्वेद काळापासूनच दिसत आहेत असं म्हटल्यास आपण चूक ठरणार नाही. तर अशा प्रकारच्या असलेल्या अशा ह्या गोष्टी की ज्यांच्यामध्ये आपल्याला या वेदांच्या उत्पत्तीपासूनच ही चोरी प्रकार जे आहे ते दिसून येतात असे म्हटल्या जाऊ शकतं. वेदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चोरींचे उल्लेख आहे. म्हणजे मनुष्य प्रवृत्ती ही अशी आहे की जी आपल्या दुर्बलतेमुळे किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी या दोन्ही घटकांच्या दृष्टिकोनातून चोरी प्रकार हे अवलंबत असतात. परंतु हा प्रकार जो आहे तो चोरी तो प्रत्येक वेळेस निंदनीयच ठरतो आहे आणि निंदनीयच मानला जातोय. त्यामुळे त्याच्यापासून प्रत्येक व्यक्तीने 4 हात लांब राहणे हेच गरजेचे असते. दुसरी एक जर कथा दंतकथांचा विचार करायचा म्हटलं किंवा आख्यायिकांचा विचार करायचा म्हटलं तर संस्कृत साहित्यात आपल्याला आख्यायिका आढळते आणि ती म्हणजे महाकवी कालिदासांच्या बाबतीत. संस्कृत साहित्य म्हटलं आणि महाकवी कालिदासांचा उल्लेखच झाला नाही तर हे चुकीचं ठरेल. पण इथे सुद्धा संस्कृत साहित्य आणि महाकवी कालिदासांच्याच साहित्यातून त्यांच्याच आख्यायिकेतून मला ही वाङ्मय चौर्याची बीज जी आहे ती इथे दिसत आहेत. कालिदासांच्या बाबतीत आपल्याला कुमारदास वृत्त ही जी कथा आहे त्या कथेमध्ये त्यांच्या मृत्यूविषयीची एक कथा आढळून येते, ज्यामध्ये कालिदास हा कुमारदास राजाचा मित्र असतो आणि दरबारी कवी सुद्धा होता अशी माहिती आपल्याला मिळते. त्यानुसार एकदा कुमारदासाच्या राज्यसभेत एका पंडिताने एक समस्यापूर्ती श्लोक दिला, तो असा: कमले कमलोत्पत्ती ही श्रूयते न तु दृश्यते. या समस्यापूर्तीसाठी राजाने 1000 सुवर्ण नाणी देण्याचे सुद्धा जाहीर केले होते. उपरोक्त समस्यापूर्तीमध्ये उत्तरार्ध कवीने सांगितलेला होता, मात्र पूर्वार्ध त्या ठिकाणी रचने हे आवश्यक होते. याबाबतची कथा ऐकत असलेल्या प्रसंगानुसार असे दिसून येते की त्यावेळी कालिदास कुमारदासाच्या राज्यामध्ये प्रसंग समयी उपस्थित नव्हते. मात्र ज्या गणिकेच्या प्रेमात ते होते तिच्याकडे रात्री कालिदासाला राज्यसभेतील हा सगळा वृत्तांत कळला. त्यावेळेस त्या गणिकेने तिथे कमले कमलोत्पत्ती ही श्रूयते न तु दृश्यते ही समस्यापूर्तीची ओळ बोलून दाखवली, प्रश्न बोलून दाखवला आणि कालिदासाने त्याच क्षणीच उत्तर दिले. त्या गणिकेने पुरस्काराच्या लोभाने रात्रीच कालिदासांवर विषप्रयोग केला, त्यांची हत्या केली आणि स्वतः राज्यसभेत जाऊन श्लोक बोलून दाखवला आणि बक्षीस प्राप्त केले. श्लोक असा होता: बाले तव मुखांबोजे कथम इंदिवरद्वयम कमले कमलोत्पत्ती ही श्रूयते न तु दृश्यते. म्हणजे कमळामध्ये कमळाची उत्पत्ती ऐकिवात येते परंतु दिसत नाही, अशी जी समस्यापूर्ती दिली होती तर कालिदासांनी त्याचं उत्तर किती सुंदर दिलेलं आहे ते बघा. बाले तव मुखांबोजे, हे सुंदर अशी बालिके तुझ्या ह्या मुखांभोजावरती, तुझ्या ह्या कमळरूपी असलेल्या मुखावरती पुन्हा 2 नीलकमल कसे बरे उगवलेले आहेत, अशा प्रकारचा वर्णन देऊन हे ऐकिवातच होतं, दिसत नाही
ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की त्या सुंदरशा अशा स्त्रीच्या मुखाकमळावरती पुन्हा 2 नीलकमल उमललेले आहेत, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा कालिदासांच्या आख्यायिकेचा मुद्दा सांगण्याचं प्रयोजन असे की ह्यामधून कुणीतरी एक गणिका होती आणि त्या गणिकेने काय केलं तर कालिदासांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. ही कशापायी तर आपल्याला प्रतिष्ठा मिळावी आणि आपल्याला ते सगळं बक्षीस जे आहे ते प्राप्त व्हावं यासाठी म्हणून तिने तो श्लोक बोलून दाखवला. म्हणजेच मूळ कालिदासाचं कर्तृत्व होतं, पण तिने ते आपल्या नावावरती खपवलं असं मी या ठिकाणी म्हणते आहे. कारण की खपवलं म्हटलं नसतं तर कदाचित ते होणार नाही आणि म्हणून इथे ते खपवलंय म्हणजे तिने चोरी केलेली आहे. ती मूळ ओळ जी होती ती कालिदासांची होती, परंतु गणिकेने ती माझीच आहे असं म्हणून राजाच्या समोर ते भर सभेत स्पष्ट केलं आणि तिला बक्षीस मिळालं. परंतु राजाला मात्र हे काही योग्य वाटलं नाही आणि त्याला कळलं की हे नक्कीच कालिदासाचंच काव्य होतं आणि म्हणूनच पुढे एका कथेमध्ये आपल्याला असंही दिसून येतं की कालिदासासह श्रीलंकेचा कुमारदास राजा ह्याने सुद्धा जळून आत्महत्या केली. कारण की त्याला कळलं की मी चूक केलेली आहे आणि तो कालिदासच होता ज्यांनी हे सगळं रचना केलेली होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यासोबतच आत्महत्या केलेली आहे अशी सुद्धा एक आख्यायिका आपल्याला मिळते आहे. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या कालिदासाच्या कथेमधून सुद्धा आपल्याला वाङ्मय चौर्याचं बीज जे आहे ते सापडतं आहे. ह्याच प्रकारचं एक वाङ्मय चौर्य बीज मला जेव्हा ह्या वाङ्मय चौर्याविषयीची माहिती शोधत होती तेव्हा श्रीनिवास श्रीमाडे यांचा सुद्धा एक लेख प्राप्त झाला आणि त्या लेखामध्ये सुद्धा त्यांनी मत मांडलेले आहेत ते म्हणजे संस्कृत मराठी इत्यादी विषयींचं असलेलं आणि त्यामध्येच त्यांनी एक यादवकालीन असलेला संदर्भ सुद्धा दिला आणि जो आहे की पैसे देऊन तुमचं साहित्य आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी केल्या गेलेली आहे आणि त्याचा विचार त्या ठिकाणी दिसतो. तर महानुभवी पंडित नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या बाबतीतला असलेला हा प्रसंग गद्य पद्य स्मृतीस्थळ या महत्वाच्या ग्रंथात महानुभाव पंथाशी संबंधित असलेल्या अनेक घटना संदर्भ नोंदवण्यात आलेले आहेत. त्यातीलच एक नोंद ज्यामध्ये असे दिसून येते की नरेंद्र पंडिताने लिहिलेला रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे तो देवगिरीचा राजा रामदेवराव याच्या समोर सादर केला आणि उत्तम दर्जाचे आणि मनोहारी असलेले असे हे काव्य ऐकल्यानंतर रामदेवरावांनी स्वतःहून रुक्मिणी स्वयंवर हे काव्य माझ्या नावावरती व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली आणि त्या बदल्यात प्रत्येक ओवी गणिक मी तुम्हाला एक सुवर्ण मुद्रा आणि त्याच्या चौपट असलेल्या चांदीच्या मुद्रा आम्ही प्रदान करू असं त्या ठिकाणी ते बोलून गेलेत. मात्र नरेंद्र पंडितांनी याबाबत पूर्णपणे नकार दिला आणि ते म्हणाले की इतर कवी मला बोल लावतील आणि म्हणून मी अशा प्रकारचं माझं साहित्य तुम्हाला पैशांच्या बदल्यातही देऊ शकणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. यावरी म्हणितले राये राये म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ते म्हणजेच रामदेवराव यांनी रामदेव राय यांनी या ठिकाणी म्हटले काय म्हटले राये म्हणितले राये हा शब्दप्रयोग रामदेव रायांसाठी आहे. राये म्हणितले या ग्रंथाचा अभंगू मज द्यावा राया म्हणाले या ग्रंथाचा अभंगू मज द्यावा म्या जे तुकिया ओविया ते तुके सोनटके अन चौधरिया असू ओवाळ निघालीन. म्हणजे जेवढे अभंग आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला काय आहे तर ओवेंच्या नुसार मी तुम्हाला एक एक सुवर्ण मुद्रा आणि सोबतच त्याचे चौपट असलेल्या अशा चांदीच्या मुद्रा मी तुम्हाला देऊ करेन. नरेंद्रबासी म्हणितले नाराजे हो अमुचिया कविकुळा बोलू लागेल न राजे हो अमुचिया कविकुळा बोलू लागेल मग त्याचे गर्व हरले रायासी थोर चमत्कार झाला. अशा प्रकारे नरेंद्रबांनी मात्र त्या ठिकाणी रामदेव रायांना स्पष्टपणे नकार दिला की मला तुमचे पैसे गिशे नकोय.
माझं साहित्य हे माझ्याकडेच राहू द्या, कारण की कविकुळाला दोष लागेल आणि मला सगळे कवी हे नावं ठेवतील आणि त्यामुळे मी अशा कुठल्याही प्रकारचा जो वाङ्मयी चौर्य प्रकार आहे तो मी करणार नाही, असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आजच्या काळातही आपण म्हणतोय की एखाद्याचं साहित्य मी तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही मला साहित्य द्या, असं म्हणून आजकाल सर्रास हे प्रकार चालतायत. मात्र त्या ठिकाणी प्रत्येक साहित्यकार जो होता तो स्वतःचे विचार धरून होता आणि त्यामुळे इथे जे नरेंद्र बा म्हणून होते त्यांनी मात्र ह्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं वाङ्मय चौर्य करणार नाही अशा प्रकारे स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची असलेली ही साहित्यामध्ये जी आपल्याला कथाबीज दिसतंय तेही वाङ्मय चौर्याचं, ते मला आपल्या समोर या ठिकाणी मांडायचं होतं. तर ते आपण इथे बघितलेलं आहे. यासोबतच आपण आता संस्कृत साहित्यात अजून काय काय बरं विचार दिसतात याचाही थोडक्यात विचार करूया. या ठिकाणी 6व्या शतकातील असलेले बाणभट्ट जे आहेत ते काय बरं म्हणतायत. त्यांनी सुद्धा ह्या वाङ्मय चौर्याविषयीचं असलेला श्लोक आपल्या समोर दाखवलेला आहे आणि त्यात लेखकांची वृत्ती ही कशी आहे ह्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की जे कवी दुसऱ्यांचे शब्द इत्यादींना तर घेतात आणि त्या कवीच्या नावाचा ते उल्लेखही करत नाहीत, अर्थात त्याला लपवून ठेवतात. हे बाणभट्टांच्या दृष्टिकोनातून अतिशय त्याज्य असलेली अशी गोष्ट आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अर्थात दुसऱ्या कवीच्या लेखनाची आवृत्ती करून त्यातील जी काही नावं आहेत, चिन्ह आहेत, ती सगळी लपवून ठेवून सज्जनांच्या मध्ये न ओळखल्या जाणारा असा तो काव्यचोर अतिशय धन्य आहे, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अरविंद कोल्हटकरांनी सुद्धा सोप्या भाषेत सांगितले की दुसऱ्याच्या लेखनाची आवृत्ती करून त्याच्या खाणाखुणा लपवून सज्जनांच्या मध्ये न ओळखला जाणारा काव्यचोर हा धन्यच. परशब्द उचलती जे संदर्भांच्या खुणे विना, नही बदती श्रेय नाम ऐशा कवींना चोर जाना. जे दुसऱ्यांचे शब्द उचलतायत आणि संदर्भ इत्यादी देतही नाहीत आणि त्यांचं नावही सांगत नाही, अशी जी आहे ती खरोखरीच चोर आहेत, असे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे. अर्थात पुन्हा आपल्याला ह्या ठिकाणी एक सुंदरशी गोष्ट दिसून येतं, ती म्हणजे संदर्भ देण्याची पद्धती. ही संदर्भ देण्याची पद्धती ही सुद्धा संस्कृत साहित्यात आपल्याकडे होती आणि म्हणून भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात असो तिथेही इति पूर्वाचार्य इति आचार्य असे म्हणून पूर्व आचार्यांची मत दिलेली आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला आचार्य नंतर वेगवेगळ्या ऋषींची वेगवेगळ्या लोकांची मतं त्या ठिकाणी स्पष्ट करताना त्यांनी त्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत. कालिदास सुद्धा आपण कुणाच्या साहित्याचा अभ्यास केलेला आहे हे सांगायला चुकत नाहीत. बाण सुद्धा माझ्यावरती कुणाकुणा व्यक्तींचा प्रभाव पडलेला आहे हे सांगायला चुकलेले नाहीत. म्हणजे आपल्याकडच्या असलेल्या संस्कृत साहित्यकारांनी, शास्त्रकारांनी, संस्कृत तज्ञांनी या ठिकाणी संदर्भ देणं हे किती उचित आहे हे स्पष्ट केलेलं आहे. ह्या संदर्भाविषयीचाच अजून वर्णन आपण पुढे जाऊन बघूच या, परंतु ह्या ठिकाणी एक आणखी नमूद करायचे आहे की चुकीचा संदर्भ देणं हे सुद्धा प्लॅगिअरिझम मध्ये मोडतं. आता याच ठिकाणी आपण बघू शकतो की एक दुसरी वेबसाईट मी इथे दिलेली आहे, मिस्टर विकिपीडिया, मराठी विकिपीडिया. तर ह्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की 14व्या शतकात तिथे शारंगधर पद्धती नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून हा खालील श्लोक घेतलेला आहे असे त्या ठिकाणी म्हटले. आणि तो श्लोक कोणता होता? हा बाणांच्या हर्षचरितातला असलेला हा श्लोक होता.
ज्याचे या ठिकाणी आपल्याला चुकीचा संदर्भ दिसतो म्हणजे प्लॅगॅरिझम. अशा प्रकारे चुकीच्या व्यक्तीचे नाव दिल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी संदर्भ हे चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची चुकीची वर्णनं देऊ नये. त्याचप्रमाणे आपल्याला जे संदर्भ आहेत ते व्यवस्थित द्यायचे आहेत. कोणत्याही कवींची इत्यादींची चोरी करायची नाही, हे या ठिकाणी आपल्याला बाणांनी सुद्धा सांगितलेले आहे. आणि ह्या वाङ्मय चोरीच्या बाबतीतच जिथे आपण म्हटले की संदर्भ लपवून ठेवण्याची पद्धती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या संस्कृत साहित्यात आढळून येते. आणि याच विषयावरती लेखन करणारे, संशोधन करणारे असे एरिक एम गुरेविच यांनी सुद्धा आपल्या एका लेखामध्ये, ज्याची लिंक या ठिकाणी मी इथे दिलेली आहे, यामध्ये त्यांनी असे मत मांडलेले आहे की संस्कृत साहित्यामध्ये पूर्वापार परंपरेपासूनच श्रेय नाम देणे म्हणजे ज्या व्यक्तीचे जे श्रेय आहे ते त्या व्यक्तीला देणे आणि सोबतच संदर्भ इत्यादी नमूद करण्याची प्रथा ही सुद्धा पूर्वीपासूनच होती असे आपल्याला दिसून येते. कृत्वा कृती ही पूर्वकृता ही जी काही ओळ आहे ही सोमदेव सुरींनी यशस तिलक चंपू नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे, चंपू काव्य लिहिलेले आहे, त्यामध्ये त्यांनी हे वर्णन केलेले आहे. त्यात ते असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने आधी केलेल्या कलाकृतीचा किंवा काव्यकृतीचा दुसरे एखाद्याने स्वतःच्या नावावर त्याचा उपयोग करणे म्हणजे स्वतःचे म्हणून सांगणे किंवा त्याचे परीक्षण सुद्धा दुसऱ्यांच्या समोर करणे आणि हे माझेच आहे असे कथन करणारा जो कोणी व्यक्ती आहे तो म्हणजेच काव्यचोर होय. आणि हा काव्यचोर केवळ काव्यचोर नसून तो पातकी आहे असे वर्णन या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येते आहे. जुन्या कृती पुढे ठेवून त्या जशाच्या तशा किंवा बदलून किंवा कुणी बोलेल किंवा लिहिल तर तो व्यक्ती म्हणजे पातकी आणि काव्यचोर आहे असे कोल्हटकर म्हणतायत. उपयोगिता काव्य दुसऱ्याचे आपल्या कवनामध्ये करा प्रस्तुत प्रेक्षणा त्यांच्या समोर आणि करावे श्रेय नाम संबोधन अन्यथा जाणावे असे काव्यचोर पातकी गूढ असे भाटे यांनी म्हटलेले आहेत. या अनुवादित असलेल्या अशा वर्णनांचा उल्लेख मला विकिपीडियावरून मिळालेला आहे, तर त्यांचाही आपल्या माहितीसाठी म्हणून इथे संदर्भ मी दिलेला आहे. बिल्हण सुद्धा आपल्याला असेच काहीसे मत मांडताना दिसतात आणि ते काय म्हणतायत, साहित्य पाथो निधी मंथनोत्तम काव्यामृतम रक्षते हे कवींद्राः यदस्य दैत्याः इव लुंठनाय काव्यार्थ चौराः प्रगुणी भवन्ति. विक्रमांक देवचरितामध्ये बिल्हणाने हे मत मांडलेले आहे आणि तो म्हणतो आहे, ते म्हणता आहेत की हे कवी श्रेष्ठांनो, या साहित्याचा हा जो खजिना आहे ह्या खजिन्याचे तुम्ही मंथन करून ठेवा आणि मंथन करून जो कोणी तुम्ही त्यातनं जे काही काव्यामृत काढताय त्याचे रक्षण करा. अर्थात तुमचा हा साहित्याचा ठेवा जो काही आहे तो जतन करा, व्यवस्थित ठेवा आणि त्याचं जे काही काव्यामृत आहे ना त्याचंही रक्षण करा. कारण काय तर दैत्य इव लुंठनाय, दैत्यांप्रमाणे चोरी करण्यासाठी इथे कोण बसलेले आहेत, काव्यार्थ चौराः प्रगुणी भवन्ति, अतिशय जास्त प्रमाणामध्ये काव्यार्थाचे चोर जे आहेत ते वाढत चाललेले आहेत आणि ते कधी तुमच्या ह्याच्या साहित्यावरती डल्ला मारायला येतील हे सुद्धा सांगता येत नाही. आणि म्हणून ते कविश्रेष्ठांनाच आवाहन करताना दिसतायत की तुम्ही तुमचं साहित्य निधीचं जो काही मंथन करताय त्यातनं जे काही काव्यामृत निघते आहे ते काव्यामृत तुम्ही जतन करून ठेवावे असे कवी श्रेष्ठांनाच या ठिकाणी वर्णन केलेले आहे. साहित्य निधीचे करिता मंथन उसळे काव्यामृत जे रक्षावे हे कवीश्वर कारण चोरले कारणे काव्य चोर बैसले दैत्याप्रमाणे ते चोरण्या तत्पर. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला
विल्हन सुद्धा साहित्य चोरांपासून वाचण्याची आपल्याला गोष्ट सांगतो आहे किंवा तो समजावून सांगतो आहे की लोक भरपूर प्रमाणात चोरी करण्यासाठी निर्माण झालेले आहेत, तर तुम्ही त्याच्यापासून सावधान राहा. पंडित जगन्नाथ सुद्धा आपल्याला म्हणताना दिसत आहेत. भामिनी विलास मध्ये त्यांनी मत मांडलेले आहे. दुर्वृत्ता जार जन्मना हरिष्यंती शंकया मदीय पद्य रत्नाना मंजुषा एषा मया कृता. मी ही पद्यांच्या रत्नांची ही पेटी बनवून ठेवलेली आहे. का? कारण की मला असं वाटते की जे दुर्वृत्त आहेत, वाईट प्रवृत्तीची लोक आहेत, जार जन्म झालेली अशी जी लोक आहेत, ती माझं हे सगळं साहित्य पद्यरत्न जे आहे ते चोरून घेतील, चोरून नेतील आणि या शंकेने या भीतीने मी ही माझी पद्यरत्न जी आहेत ती मंजुषेमध्ये जणू काही मी ठेवलेली आहे आणि ती ही मंजुषा मी तुमच्या समोर देतो आहे, अशा प्रकारचा अर्थ त्यांनी केलेला आहे. म्हणजे ही मंजुषा जी आहे ती आपल्या वाचकांच्या हाती त्यांनी बंदिस्त करून ठेवण्यासाठी दिलेली आहे, ती उघड उघड चोरी करण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेली नाही, अशा प्रकारचा अर्थ त्यांनी दिलेला आहे. आणि सोबतच दुर्वृत्त असलेले, जारजन्म असलेली अशी जे मनुष्य आहेत ती मात्र अशा प्रकारचे कार्य करण्यास तत्पर असतात आणि म्हणून असे होऊ नये म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला एक सल्ला दिलेला आहे असे दिसून येते. अर्थात याच्यावरून आपल्याला पुन्हा हे दिसते की वाङ्मय चौर्य ही संकल्पना वाढत चाललेली होती आणि त्याचेच वर्णन ह्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या ज्या संस्कृत साहित्यकार आहेत त्या साहित्यकारांच्या मतांमधून कुठून कुठून तरी आपल्याला त्याची एक पुसटची रेषा का होईना, पुसटशी म्हणण्याऐवजी त्यांनी स्पष्टपणेच दिलेलं आहे, पण ओघाओघाने वेगळा काहीतरी संदर्भ सांगत असताना कधी कधी ते शब्दप्रयोग करून गेलेले आहेत. म्हणजे ही प्रकरणं त्यांना जाणवलेली होती, ह्याची धास्ती वाङ्मय चौर्याची त्यांनाही जाणवत होती आणि म्हणून त्यांनी ही शब्दप्रयोग या ठिकाणी काढलेले असावेत असे आपल्याला सहज म्हणता येते. तर अशा प्रकारे आपण जी काही उदाहरणं बघितलेली आहेत त्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की जी वर्णनं आहेत त्या वर्णनांमध्ये कुठेही वाङ्मय चौर्याचा महिमा गायन केलेला नाहीये. कारण की ते अनैतिक आहे. चोरी करणं हाच आपण जर गुन्हा समजतो आहे तर मग इथे तर साहित्याची चोरी, सांस्कृतिक ठेव्याची चोरी होते आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा जर ठेवा हा नष्ट होत असेल तर तो गुन्हाच होय, तो महान गुन्हा होय आणि म्हणूनच काही कवींनी त्याला पातकी म्हटलेलं आहे. आणि हा जो काही साहित्य निधी आहे हा तुम्ही रक्षण करून ठेवायला पाहिजे, अशा प्रकारचं मत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि जी काही लोक ही चिन्ह लपवून ठेवतायत असं बाणांनी जे काही म्हटलेलं आहे ते चिन्ह लपवणं वगैरे करायचं नाहीये. म्हणजेच काय तर आपल्याला आपण जिथे कुठे वर्णन करतो आहे त्या वर्णनामध्ये का होईना आपल्याला संस्कृत जी काही आपण घेतो आहे, संस्कृत उद्धरणं असो, संस्कृत लेखकाची मतं असो, इतर लेखकांची मतं असतो, मराठी हिंदी इंग्रजी, त्या सर्वांचा नामोल्लेख करणं हे गरजेचं असतं. म्हणजे संदर्भ देणे, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण फुटनोट्स म्हणतोय, रेफरन्सेस म्हणतोय आणि मग ह्या रेफरन्सेसच्या स्टाईल्स निर्माण झालेल्या आहेत तर त्याच्यामधला फुटनोट्स प्रकारांमध्ये का होईना त्याचा उल्लेख आपण करावा. फुटनोट्सच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग तुम्ही एक तर जिथे तुम्ही तो मुद्दा लिहिलेला आहे त्या ठिकाणी लेखकाचे नाव लिहून तुम्ही तसं वर्णन करू शकता किंवा तुम्हाला फुटनोट्स मध्ये खाली सुद्धा किंवा एंडनोट्स मध्ये सुद्धा तुम्ही त्याच्याविषयीचं वर्णन ज्या पुस्तकातनं तुम्ही तो भाग घेतलेला आहे त्याचं वर्णन तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही वाङ्मय चौर्यापासून दूर राहू शकाल. मल्लीनाथ सुद्धा म्हणतायत ना मूलम लिख्यते किंचित, म्हणजेच मुळाशिवाय काहीही लिहायचं नाही, अमूल असलेलं असं मी काहीही लिहिणार नाहीये. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट ही संदर्भासह मांडणार आहे. न अनपेक्षित किमपि उच्यते, आणि मी काहीही आचरट बचरट बोलणार नाहीये, मी काहीही बारगळणार नाहीये, माझ्या तोंडातून काही वायफळ शब्द निघणार नाहीये.
जे मुद्देसूद आहे त्याचा विचार मी या ठिकाणी मांडणार आहे. तर अशा प्रकारे बाण असो, मल्लीनाथ असो, ह्यांनी आपल्याला संदर्भाची का होईना एक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी नमूद करून सांगितलेली आहे की वाङ्मय चौर्य हे करायचं तर नाहीच नाही. पण तुम्ही जे काही वाङ्मयातला एखादा भाग घेत आहे, एखाद्या लेखकाचा ज्याला तुम्ही विचारलं नाहीये, पण त्या विचारांचा तुम्ही कुठेतरी उल्लेख करत आहात, तर तिथे मात्र त्या लेखकाच्या नावाचा उल्लेख करणे हे सुद्धा गरजेचे आहे असे आपल्याला दिसून येते. म्हणजे वाङ्मय चौर्य टाळण्यासाठीचा असलेला हा प्रकार की ज्याच्यामध्ये आपण त्या लेखकाचं नाव, गाव, ते पुस्तक कुठलं आहे या सगळ्यांचा व्यवस्थित त्या ठिकाणी उल्लेख करणे म्हणजे ह्या वाङ्मय चौर्याचे जे बीज आपल्याला सापडलं होतं त्यामध्येच आपल्याला संदर्भ ठेवणी, संदर्भ मांडणी ह्याचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी दिसून येतो आहे. तर तो सुद्धा आपण भाग विचारात घ्यायला पाहिजे. कारण की तस्कर तर खूप आहेत, जे तस्करी करता आहेत, जे चोरी करता आहेत, पण ह्यांना खूप प्रतिष्ठा मिळते आहे का? नाही. जर प्रतिष्ठा मिळत नसेल तर हे का करावे? आणि जर अनैतिक मार्ग आहे तर ह्या अनैतिक मार्गाचं पालन आपल्या शैक्षणिक क्षेत्रात का व्हावं? हा प्रश्न माझा आहे. आणि म्हणूनच या शैक्षणिक क्षेत्रातून ह्या अशा अनैतिक वाटचालीला पूर्णपणे विराम पडावा. विद्यार्थ्यांच्या मध्ये ह्याच्या मधून काहीतरी प्रेरणा निर्माण व्हावी की माझ्या साहित्यामध्ये मी असा कधीही उल्लेख कोणत्याही लेखकाचा अनवधानाने का होईना पण चुकीचा होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी ज्याचं कर्तृत्व आहे त्याचं त्या व्यक्तीला कर्तृत्वाचं श्रेय मला देता आलं पाहिजे असा विचार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुजावा. हाच एक विचार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होता जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रातली जी काही अनैतिकता वाढत आहे ती अनैतिकता नष्ट व्हावी आणि विद्यार्थी या वाङ्मय चौर्यापासून दूर राहावेत असा प्रकार फक्त विद्यार्थीच नव्हे, साहित्यकार आहेत, नाट्यसृष्टी आहे, सिनेसृष्टी आहे, प्रत्येक क्षेत्र जिथे जिथे अशा प्रकारचं साहित्याची चोरी होते, वाङ्मयाची चोरी होते, त्या प्रत्येक क्षेत्रातून ही समूळ नष्ट व्हावी आणि आपल्या देशाची संकल्पना ही चौर्यमुक्त व्हावी, वाङ्मय चौर्यमुक्त व्हावी, हा एक विचार या ठिकाणी मला प्रदान करायचा आहे. दिसून येते. ह्याच्यावरती केशवसुतांचीच एक कविता आहे, आम्ही कोण म्हणून काय पुससी, ह्याचंच विडंबन आचार्य प्रल्हाद केशवत्र यांनी केलेलं आहे. त्याचं थोडक्यात मी अभिवाचन करते. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडून फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमचा पाहिला, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला, चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी, ते आम्ही परवाङ्मयातील करू चोरून भाषांतरे, ते आम्ही न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी, डोळ्या देखत घालून दरवडा आम्ही कुबेरा घरी, त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे, काव्याची भरगच्च घेऊनी सदा काखोटीला पोतडी, दाऊ गाऊनी या अमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये. अशा प्रकारची असलेली ही विडंबनात्मक असलेली कविता, परंतु ह्यामध्ये मात्र जे काव्य चौर्य आहे, वाङ्मय चौर्य आहे, त्याचंच वर्णन कवीने ह्या ठिकाणी विडंबनातून आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मला सुद्धा विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की आपल्याला अशा कुठल्याही प्रकारच्या वाङ्मय चौर्याला बळी पडायचं नाहीये. आपला थॉट प्रोसेस, आपल्या विचारांची परिपक्वता आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि त्यासाठी आपण निश्चितच साहित्याचा अंतर्भाव करणारच आहोत. कारण की साहित्याशिवाय आपलं जे काही ग्रांथिक अध्ययन आहे ते पूर्ण होऊच शकत नाही आणि त्यामुळे त्या लेखकाचे असलेले दाखले आपल्याला द्यावे लागतील. परंतु ते सगळे कसे द्यायचे तर संदर्भ इत्यादी उदाहरणांच्या द्वारे ज्याचं श्रेय आहे त्याला ते देऊन आपण बिब्लिओग्राफी, फुटनोट्स यांच्याद्वारे ते स्पष्ट. तर अशा प्रकारच्या असलेल्या ह्या वाङ्मय चौर्याविषयक जी काही विखुरलेली वर्णनं होती ती आपण बघितलेली आहे. म्हणजे वाङ्मय चौर्याचं बीज हे संस्कृत साहित्यात कुठे कुठेतरी पडलेलं होतं आणि त्याला आपण एकत्रित जमा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो काही माझा प्रयत्न होता, हा माझा प्रयत्न हा कशावर आधारित होता तर ह्याच्यासाठी मी रघुवंशातला श्लोक कालिदासांचा घेऊ इच्छिते. कारण कालिदास आणि संस्कृत साहित्य यांची जोडगोळी ठरलेली आहे. म्हणजे संस्कृत साहित्य म्हटलं की पहिलं नाव प्रत्येकाच्या तोंडी येतं ते कालिदास आणि म्हणूनच या कालिदासांचाच एक श्लोक जो मला अतिशय छान वाटतो
आणि प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण ग्रांथिक अध्ययन करतो तेव्हा आपण अशाच प्रकारचं वर्णन करत असतो आणि म्हणून मला तो अतिशय जवळीचा असलेला असा श्लोक वाटतोय. त्याच्यात ते म्हणतायत, अथवा कृतवागद्वारे वंशस्मिन् पूर्वसुरीभिः मनोवज्र समुत्कीर्णे सूत्रस्य वैति मे गतिः. म्हणजेच या ठिकाणी जी काही प्राचीन लोक आहेत पूर्वसुरीभी ह्यांनी आपल्या वाणीच्या द्वारे काही एक दरवाजे उघडून ठेवलेले आहेत. मग आता ही प्राचीन सुरींनी कुठला बरा वंशाचा दरवाजा उघडा ठेवला आहे? तर इथे मी उल्लेख घेतलाय की वाङ्मय चौर्य वंश. कालिदासांनी तिथे रघुवंशातलं घेतलेलं आहे की रघुवंशावरती ऑलरेडी खूप साऱ्या लेखकांनी लिहून ठेवले. इथे मात्र मी वंश कुठला घेतलाय? वाङ्मय चौर्य वंश. आणि म्हणून प्राचीन कवींनी केलेल्या वाङ्मय चौर्य वंशावरती खूप साऱ्या लिहून भाषणाचे दरवाजे उघडे केलेले आहेत, वाणीची दरवाजे उघडे केलेले आहेत आणि त्यामुळे त्यात शिरून पुन्हा वाङ्मय चौर्याचं कथन करणं हे मला तितकेच सोपे आहे जसं छिद्र असलेल्या मण्यामध्ये धागा ओवणे. त्याचप्रमाणे हा माझा एक अल्पसा प्रामाणिक प्रयत्न, ज्यामध्ये मला बाण, कालिदास इत्यादी सर्व जी काही आपली संस्कृत साहित्यातले लेखक आहे ह्यांनी लिहिलेल्या वाङ्मय चौर्य विषयक विचारांचा ठेवा मला मिळाला आणि त्या ठेव्यातून माझ्यासाठी ही व्याख्यानाची दरवाजी खुले झालीत. आणि हा व्याख्यानाचा दरवाजात शिरताना मी कसे बरं शिरले, तर त्याच्यासाठी तिथे उदाहरण दिलं ते म्हणजे छिद्र असलेल्या मण्यातील धाग्याप्रमाणे. म्हणजे ज्या मण्याला छिद्र आहे तर त्या छिद्रामधून सहजतेने धागा हा प्रवेश करू शकतो. अगदी तसाच मी फक्त ही विखुरलेले असलेले असे जे काही मणी होते, छिद्रयुक्त मणी होते, त्यामध्ये मी फक्त धागा ओवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याला एका माळेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं असलेले हे अभिजात संस्कृत वाङ्मयातील वाङ्मय चौर्याची जी काही पखरण झालेली होती, जी काही इतरत्र पडलेली बीज होते, ते सगळे एकत्रित करून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. कदाचित यामधून काही एक सुटलेही असतील, कदाचित यामध्ये अजूनही काही एक जोडही देता येऊ शकेल. त्या सगळ्यांचा पुन्हा कधीतरी विचार करता येईल, पुन्हा कधीतरी त्या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्नही माझ्याकडून निश्चितच होऊ शकेल, असा मी एक आश्वासन जे आहे ते सुद्धा देऊ शकते. आणि हे आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा मी तेवढ्याच हिरिरीने करेल, कारण की हा विषय आजच्या काळामध्ये अतिशय गरजेचा असलेला असा आहे. आणि ह्याबाबतच मी जसे आधी म्हटलं की हा वाङ्मय चौर्याचा विषय फक्त एवढ्या पुरता मर्यादित राहू शकत नाही, म्हणजे फक्त संस्कृत साहित्यात त्याची पडसाद दिसतात. मग ह्याच्यावरती अजूनही विचार सुद्धा होऊ शकेल की काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचा विचार कसा झालाय. आणि ते सुद्धा मी म्हटलं की माझं एक व्याख्यान मी अजूनही तयार केलेलं आहे, ते तयार झालेलं आहे. परंतु आता मात्र तुमच्या समोर ह्या ठिकाणी अभिजात संस्कृत वाङ्मयातील वाङ्मय चौर्य बीज ह्या व्याख्यानापुरताच मी तो विषय मर्यादित ठेवलेला आहे. पुढे जाऊन पुन्हा कधीतरी याच्यावरती विचार मांडण्याची संधी मिळाली तर नक्कीच आपण पुन्हा भेटूया. तर इथे मी आता थांबते आहे, पण थांबण्यापूर्वी पुन्हा एक मत जे आहे ते मला या ठिकाणी मांडावेसे वाटते. तर या ठिकाणी जे मत मांडायचे ते म्हणजे असे की विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या साहित्यिकांनो, विद्वानांनो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या विद्वान मंडळी, तज्ञ मंडळी, अभ्यासू मंडळी ह्या सगळ्यांनी वरमप्राप्ती यशसो न पुनः दुर्यशः, आपल्याला दुर्यशाकडे जायचं नाहीये, आपल्याला प्राप्ती करायची आहे ती यशाची. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या अनैतिक मार्गाला दुजोरा न देता आपण नैतिक मार्गाने ह्या यशाच्या मार्गाची प्राप्ती करूया, असे म्हणून या ठिकाणी मी थांबते आहे, आपली रजा घेते आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी अतिशय शांततेने या ठिकाणी माझे जे मत होते ते मला व्यक्त करण्याची संधी दिली. विभाग प्रमुखांचे धन्यवाद की त्यांनी मला या हिरक महोत्सवामध्ये सहभागी होण्याविषयीची संधी दिली. तर असे म्हणून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबते आहे. धन्यवाद.